नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। चला तर मी आज तुम्हाला मँगो कुल्फी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतले। ही कुल्फी बनवण्यासाठी मी इथं 3 हापूस आंबे घेतलेत, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि अर्धी वाटी मी साखर घेतली। साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवलं तरी चालतं। इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईत मी हे दूध ओतून घेतले। हे पहा, दुधाला छान अशी उकळी आली। हे मँगो कुल्फीसाठीचं जे दूध आहे ते जास्त आटवण्याची आवश्यकता नसते। अगदी 10 मिनिटच हे दूध गॅसवर असं आटवून घ्यायचे। दूध आटते तोपर्यंत मी तर आंब्याचा गर काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलाय आणि अशा पद्धतीने तो मी मिक्सरला फिरवून घेतलाय। आता या दुधामध्ये मी साखर टाकून घेते। साखर टाकल्यानंतर परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आणि हे जे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्याच्यात अर्धी वाटी मी दूध टाकून घेते। दूध टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्यातल्या सगळ्या गाठी फुटल्या जातील। आता उकळत्या दुधामध्ये तयार करून घेतलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती ओतून घ्यायची। हे पहा, कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ओतली की याला लगेच घट्टपणा यायला लागलाय। बारीक गॅसवर सतत हलवत हे मिश्रण 5 ते 6 मिनिट छान असं शिजवून घ्यायचे। हे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे मँगो कुल्फीमध्ये बर्फाचे खडे तयार होत नाहीत। एकदम स्मूथ अशी आपली ही मँगो कुल्फी तयार होते। पाच मिनिट झालेले आहेत। मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण थंड करण्याकरता असंच ठेवून देते। हे पहा, मिश्रण पूर्णपणे थंड झाले। आता मी याच्यात तयार करून घेतलेली आंब्याची पेस्ट आहे ती टाकून घेते। ही आंब्याची पेस्ट बनवताना पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही आणि ही कुल्फी करताना हापूस आंब्याचाच वापर करायचा, म्हणजे याला चव आणि कलर दोन्ही छान येते। हे पहा, छान असं हे मिश्रण मी एकजीव करून घेतलंय। याला कलर पण खूप छान असा आलेला आहे। आता याच्यात मी थोडंसं जायफळ खिसून घेतलं होतं ते टाकून घेते। जायफळ घातल्यामुळे कुल्फीची चव आणखीनच छान येते। आता एक एक करून हे मिश्रण मी कुल्फी मोल्डमध्ये अशा पद्धतीने भरून घेते। हे पहा, कुल्फी मोल्डमध्ये हे भरून मी याला झाकण लावून पॅक करून घेतले। तेवढ्या मिश्रणात माझ्या 6 कुल्फ्या तयार झालेल्या आहेत। आता हे मी रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्याकरता असंच ठेवून देणार आहे। तर हे पहा, दुसऱ्या दिवशी छान अशी आपली ही कुल्फी सेट झालेली आहे। आता याच्यात मी हे आईस्क्रीमचे स्टिक टाकून घेतले। बरोबर मध्यभागी हे स्टिक बसवून घ्यायचे आणि तयार झालेलं कुल्फीचं मोल्ड पाण्यात अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं। हे पहा, छान अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे। हे पहा, एकदम मलाईदार अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।